माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते। महाशिवरात्रीचे व्रत हे अत्यंत प्रभावी आणि फलदायी आहे। आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवांची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं। त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे। यंदा बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री आलेली आहे। महादेवांची सेवा करण्याचा हा एक अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे। पण भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत, ज्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। जर आपण या नियमांचे योग्यरित्या पालन केले तर आपल्याला महाशिवरात्रीचे पूर्ण आणि लवकर फळ मिळते आणि भगवान शिवाची कृपाही आपल्यावरती राहते। तर महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधीपासून आपल्याला तामसिक अन्न, मद्यपान, धूम्रपान इत्यादींचे सेवन पूर्णपणे टाळायचे आहे। कारण महाशिवरात्रीचे हे व्रत त्रयोदशी तिथीपासून म्हणजेच एक दिवस आधीपासून सुरू होते आणि हे व्रत आपण अत्यंत पवित्र आणि प्रभावी समजतो। त्यामुळे एक दिवस आधीपासून आपल्याला शुद्ध आणि सात्विक आहार घ्यायचा आहे। महाशिवरात्रीचे हे व्रत कोणीही करू शकतं। लहान मुलं, स्त्रिया, पुरुष, घरातील सर्वजण हे व्रत करू शकतात। सौभाग्यवती महिलांनी जरी हे व्रत केलं तर त्यांचे सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे। किंवा ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत असेल त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत करावे, यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो। तर 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे, तर या दिवशी सकाळीपासून आपल्याला व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे आणि तो उपवास आपल्याला 27 फेब्रुवारी रोजी सोडायचा आहे। पण त्यापूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे। तुम्ही स्नान करताना पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळू शकता किंवा पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे। शक्य असल्यास आपण गंगा स्नान करू शकतो किंवा अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स केलं तरी पण चालेल। आणि त्यानंतर आपल्याला पांढरे शुभ्र स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करायचे आहे। महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे। त्याचबरोबर पुढचा नियम देखील तितकाच महत्त्वाचा आहे। आपल्याला महाशिवरात्रीच्या उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी आपण शक्यतो फलाहार करायचा आहे। म्हणजे फक्त महाशिवरात्रीच्या उपवासाला तुम्ही शक्यतो दूध आणि फळे घ्या। काही जण निर्जला उपवास करतात, म्हणजे काहीही न खाता पिता, पण त्यामुळे आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो। त्यामुळे शक्यतो दूध आणि फळावर करा आणि तेही जमणार नसेल तर तुम्ही फराळ पण करू शकता। पण असं म्हणतात की फराळाच्या पदार्थांमध्ये आपण नेहमी जे पांढरे मीठ वापरतो तर ते वापरण्याऐवजी सैंधव मीठाचा वापर करा। पण शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो। तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून करा, फक्त मनोभावे करा। मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील। त्याबरोबरच अनेक ठिकाणी अशी देखील मान्यता आहे की महादेवाच्या कोणत्याच उपवासाला भगर खाल्ली जात नाही। फराळामध्ये तुम्ही साबुदाणा खिचडी, शेंगदाण्याचे लाडू, खजूर, सुकामेवा अशा गोष्टी पदार्थांमध्ये समावेश करू शकता, पण भगर अनेक ठिकाणी खाल्ली जात नाही। तसं तर प्रत्येक भागानुसार प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत थोडीफार वेगवेगळी असू शकते। पण अनेक जण महादेवांच्या कोणत्याच उपवासाला, मग तो श्रावणी सोमवार असो, हरतालिका असो किंवा महाशिवरात्री असो, या दिवशी भगर खात नाहीत किंवा काही जण तिखट मीठ पण खात नाहीत। जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता। त्याचबरोबर पुढचा नियम देखील तितकाच महत्त्वाचा आहे। जे कोणी महाशिवरात्रीचे व्रत करत असतील किंवा काही जण करत नसतील त्यांनी सुद्धा हा नियम पाळायचा आहे। कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसिक पदार्थांचे सेवन आपल्याला या दिवशी पूर्णपणे टाळायचे आहे। कारण हा महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र असतो। त्यामुळे किमान शिवरात्री दिवशी तरी या पदार्थांचे सेवन करू नका। उलट या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे, शिवशंकरांची मनापासून आराधना करायची आहे। शक्य झाले तर आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे आणि त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता। जर आपण महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर आपल्या आयुष्यातील जे काही दुःख, संकटे आहेत ती नष्ट होतात असे म्हणतात। तसेच या व्रताच्या दिवशी शास्त्रानुसार दिवसाला झोपू नये। दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही। उलट जास्तीत जास्त वेळ आपण महादेवाची सेवा किंवा आराधना करण्यात घालवावा। पण ज्यांना शारीरिक त्रास असतील तर ते झोपू शकतात।
महाशिवरात्रीचे व्रत हे आपण आपल्या इच्छेनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच करावे. दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका. कोणी निर्जला केलाय म्हणून तुम्ही करू नका किंवा कोणी फक्त फलाहार करते म्हणून करू नका. आपल्याला जे सहन होते त्याप्रमाणेच तुम्ही व्रत करा. त्याबरोबरच पुढचा नियम देखील तितकाच महत्त्वाचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवायची आहे. म्हणूनच स्त्री आणि पुरुष दोघांनीही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तसेच शांतता आणि संयमाचे पालन करायचे आहे. कोणाविषयी मनात राग शंका बाळगू नये. त्याबरोबरच कोणाचेही मन दुखावू नये. कोणाला उलट बोलू नये. शिव्याशाप भांडणे अशा गोष्टी करू नका. उलट आपले आचरण चांगले असावे. केवळ सात्विक ठेवावे. कोणाशीही भांडण तंटा निंदा करू नये. उलट या दिवशी आपले मन फक्त शिवपूजन करण्यात एकाग्र करावे. अगदी मनोभावे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो. यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या पूजेला विशेष महत्त्व असते. या दिवशी रात्रीच्या 1 किंवा 4 प्रहरामध्ये पूजा केली जाते. सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वीच्या वेळेला 4 प्रहर म्हणतात. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार या काळात भगवान शंकराची पूजा करणे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते. त्यामुळे तुम्ही ते 4 प्रहर जाणून घेऊन पूजा करू शकता. त्याचबरोबर आपण महाशिवरात्रीचा उपवास जर केला असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे व्रत महाशिवरात्रीचं सोडायचं असतं. त्यासाठी सुद्धा आपल्याला सात्विकच अन्नपदार्थ ग्रहण करायचे आहेत किंवा दही भात खाऊन पण तुम्ही उपवास सोडू शकता. चुकूनही आपल्याला कांदा लसूण किंवा तामसी पदार्थ घेऊन उपवास सोडायचा नाही. नाहीतर आपल्याला या व्रताचं फळ मिळू शकत नाही. नैवेद्यामध्ये सुद्धा तुम्ही कांदा लसूण विरहितच नैवेद्य दाखवायचा आहे किंवा दही भाताचा पण दाखवू शकता. त्यानंतरचा पुढचा नियमसुद्धा अगदी महत्त्वाचा आहे. ज्या स्त्रियांना महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी आली असेल त्यांनीसुद्धा उपवास करायला काहीच हरकत नाही. त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचं व्रत करायचं आहे. फक्त पूजा करू नये. मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करतासुद्धा तुम्हाला या व्रताचे पूर्ण फळ मिळू शकते. त्याचबरोबर ज्या स्त्रिया गरोदर असतील किंवा स्तनपान करणाऱ्या असतील त्यांनीसुद्धा शक्य असेल तरच उपवास करावा. नाही तर केवळ भगवान शंकरांची पूजा अगदी मनोभावे करावी. मंत्रजप करावा तरीसुद्धा त्यांनासुद्धा पूर्ण फळ मिळू शकते. महाशिवरात्रीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी माता पार्वतीला शक्य असेल तर शृंगाराचे साहित्य नक्कीच अर्पण करा. यामुळे त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होऊ शकते. तसेच यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुरा कच्चे तांदूळ दही दूध चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेली मिठाई बर्फी पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच या दिवशी रुद्राभिषेक करण्यालाही खूप मोठे महत्त्व आहे. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्रजप केले तर इच्छित फळ मिळते. त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. आपल्या सर्वांना माहिती आहे की महादेवाला बेलपत्र अतिशय प्रिय आहे. पण महाशिवरात्रीला बेलाची पाने तोडू नयेत असे म्हणतात. त्यामुळे आदल्या दिवशीच आपल्याला बेलपत्र तोडून ठेवायची आहेत किंवा तुम्ही बाजारातून खरेदी करणार असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी खरेदी केली तरीही चालेल. शिवलिंगावर बेलाचं एक जरी पान वाहिलं तरी पुरेसं असतं किंवा तुम्ही 3, 5, 7, 11, 108, 1008 अशा संख्येमध्ये पण वाहू शकता. पण लक्षात ठेवा शिवलिंगावरती बेलाची पाने वाहताना ती शिवलिंगावर पालथी ठेवायची असतात. हा नियम लक्षात ठेवा. त्याचबरोबर बेलाची पाने शिवलिंगावरती वाहण्यापूर्वी ती चांगली असावीत. 3 पानाचं बेलपत्र असावं. ते कुठेही तुटलेलं फाटलेलं छिद्र पडलेलं नसावं याची काळजी घ्यावी. आणि जरी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र मिळालंच नाही तरीसुद्धा आपण मंदिरामध्ये जर शिवपूजन करायला गेलो तर तिथे बाकीच्यांनी वाहिलेले बेलपत्रसुद्धा आपण घेऊ शकतो आणि पाण्यामध्ये बुडवून आपण ते पुन्हा शिवलिंगावरती वाहू शकतो. बेलपत्र वाहताना मात्र आपल्याला मंत्रजप करत शिवलिंगावरती बेलपत्र वाहायचं आहे. मग ते तुम्ही कितीही तुमच्या इच्छेनुसार वाहू शकता. त्याचबरोबर फक्त 1 तांब्या पाणी जरी मनापासून शिवाला अर्पण केले तरी ते आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात अशी मान्यता आहे.
तसे तर शक्य झाले तर महादेवाच्या पूजेसाठी पांढरी फुले, बेलपत्र, भस्म, दूध, पाणी, अभिषेकसाठी या गोष्टींचा वापर आपण करायचा आहे। पण या गोष्टी जर आपल्याला उपलब्ध झाल्या नाही तर फक्त पाण्याचा अभिषेक सुद्धा आपण शिवलिंगावरती करू शकतो। मंत्र जप करत आपल्याला मनापासून शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक करायचा आहे। जरी तुम्ही दुधाचा अभिषेक करणार असाल तर दूध हे आपल्याला तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यामध्ये चुकूनही ठेवायचं नाही, कारण तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यामध्ये जर आपण दुधाचे पदार्थ ठेवले तर त्याच्यावरती एक रासायनिक प्रक्रिया होते आणि ते विषासमान होतात। त्यामुळे असे पदार्थ आपल्याला या भांड्यामध्ये ठेवायचे नाहीत। त्यामुळे तुम्ही स्टीलचा तांब्या वापरू शकता। बाकी तुम्हाला पूजेसाठी पांढरी फुले, बेलाची पाने, भस्म जर उपलब्ध असेल तर तुम्ही ते साहित्य वापरून नक्कीच महादेवाची मनोभावे पूजा करा। पण त्याबरोबरच महादेवांनी वैराग्य अवतार धारण केलेला असल्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये हळदी कुंकू वापरत नाहीत। त्यामुळे आपल्याला शिवलिंगावरती हळदी कुंकू हे चुकूनही वापरायचं नाही। माता पार्वतीच्या पूजेमध्ये आपण हळदी कुंकू वापरू शकतो, त्याऐवजी महादेवांना आपण भस्म, चंदन, अष्टगंध हे वापरू शकतो। भगवान शिवशंकरांची पूजा करताना केवडा आणि चंपासारखी फुले शिवलिंगावरती चुकूनही अर्पण करू नका, कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे। तसेच पूजेदरम्यान शिवशंकरांना तुळशीची पाने देखील अर्पण करू नयेत। फक्त ज्या गोष्टी शिवाला प्रिय आहेत जसे की दूध, दही, पंचामृत, पाणी, पांढरी फुले, बेलपत्र, भस्म यापैकी आपल्याला ज्या गोष्टी उपलब्ध होतील त्या गोष्टींनी मनोभावे शिवलिंगाची पूजा करा, महादेवाची पूजा करा। ते तुमच्या साध्यासुध्या पूजेने सुद्धा तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि आशीर्वादही देतील। तर ह्या नियमांचं पालन करून तुम्ही नक्कीच महाशिवरात्रीचे व्रत करा, त्याचे तुम्हाला नक्कीच पूर्ण फळ मिळेल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।